प्रश्न पहिला. भारतातील पहिला कापूस कापड कारखाना कोठे स्थापन झाला? ए. चेन्नई, बी. छत्तीसगड, सी. मुंबई, डी. कोलकाता. बरोबर उत्तर आहे सी. मुंबई. पुढचा प्रश्न. भारतातील पहिला स्टील प्रकल्प कोणत्या शहरात स्थापन झाला? ए. भिलाई, बी. जमशेदपूर, सी. बोकारो, डी. कोलकाता. बरोबर उत्तर आहे बी. जमशेदपूर. पुढचा प्रश्न. भारतीय रेल्वे किती झोनमध्ये विभागली गेली आहे? ए. 9, बी. 11, सी. 14, डी. 16. बरोबर उत्तर आहे डी. 16. पुढचा प्रश्न. भारतात किती प्रकारच्या रेल्वे आहेत? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. बरोबर उत्तर आहे बी. 3. पुढचा प्रश्न. भारतातील प्रमुख बंदराची संख्या किती आहे? ए. 8, बी. 12, सी. 15, डी. 17. बरोबर उत्तर आहे बी. 12. पुढचा प्रश्न. भारतातील 40% रस्ते वाहतूक कोणत्या मार्गाने केले जाते? ए. राज्य महामार्ग, बी. राष्ट्रीय महामार्ग, सी. ग्रामीण रस्ते, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी. राष्ट्रीय महामार्ग. पुढचा प्रश्न. लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या देशामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? ए. पहिला, बी. दुसरा, सी. तिसरा, डी. चौथा. बरोबर उत्तर आहे बी. दुसरा. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य कोणते आहे? ए. महाराष्ट्र, बी. गोवा, सी. गुजरात, डी. पश्चिम बंगाल. बरोबर उत्तर आहे बी. गोवा. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? ए. निलगिरी, बी. हरियाणा, सी. मिझोरम, डी. राजस्थान. बरोबर उत्तर आहे बी. हरियाणा. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे? ए. बिहार, बी. केरळ, सी. तामिळनाडू, डी. कर्नाटक. बरोबर उत्तर आहे बी. केरळ. पुढचा प्रश्न. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? ए. हिमाचल प्रदेश, बी. अरुणाचल प्रदेश, सी. मेघालय, डी. सिक्कीम. बरोबर उत्तर आहे बी. अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? ए. गोंड, बी. भिल्ल, सी. संथाळ, डी. थारू. बरोबर उत्तर आहे ए. गोंड. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात पूर्वेकडील आणि सर्वात पश्चिमेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व करते? ए. अरुणाचल प्रदेश आणि राजस्थान, बी. आसाम आणि गुजरात, सी. आसाम आणि राजस्थान, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे ए. अरुणाचल प्रदेश आणि राजस्थान. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात जुनी लिपी कोणती आहे? ए. सिंधी, बी. खरोस्ती, सी. ब्राह्मी, डी. प्राकृत. बरोबर उत्तर आहे सी. ब्राह्मी. पुढचा प्रश्न. भारतात STD सेवा कोणत्या वर्षी सुरू झाल्या? ए. 1950, बी. 1954, सी. 1960, डी. 1972. बरोबर उत्तर आहे सी. 1960. पुढचा प्रश्न. भारतात पहिली जनगणना कधी झाली? ए. 1861, बी. 1872, सी. 1886, डी. 1899. बरोबर उत्तर आहे बी. 1872. पुढचा प्रश्न. भारत हा आशियातील कोणत्या प्रदेशाचा भाग आहे? ए. ईशान्य आशिया, बी. उत्तर आशिया, सी. मध्य आशिया, डी. दक्षिण आशिया. बरोबर उत्तर आहे डी. दक्षिण आशिया. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले समाविष्ट केलेले प्रमुख बंदर कोणते आहे? ए. नावाशेपा, बी. पारादीप, सी. एन्नोर, डी. दाहेज. बरोबर उत्तर आहे सी. एन्नोर. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात खोल आणि सुरक्षित भूवेष्टित बंदर कोणते आहे? ए. विशाखापट्टणम, बी. पारादीप, सी. मुंबई, डी. कांडला. बरोबर उत्तर आहे ए. विशाखापट्टणम. शेवटचा प्रश्न. भारतातील किती जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 6. बरोबर उत्तर आहे सी. 4.